Hello everyone, good morning. I am Mrs. Arekha Patil and welcome to my YouTube channel. तर बघा मुलांनी या 25 जुलैला महाराष्ट्र राज्य सरकारने 1ली ते 12वी पर्यंतचा 25% सिलेबस जो आहे हा कमी केलेला आहे. तर बघा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 2 ते 3 महिन्यापासून शाळा कॉलेजेस बंद आहे. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना बोर्डच्या एक्झामला प्रॉब्लेम जायला नको यासाठी काही पर्सेंट जो आहे हा सिलेबस जो आहे प्रत्येक सब्जेक्टचा 1ली ते 12वीपर्यंतचा हा काही प्रमाणामध्ये डिलीट केलेला आहे, कमी केलेला आहे. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला बायोलॉजी या सब्जेक्टचा किती सिलेबस कुठला टॉपिक जो आहे हा कमी केलेला आहे हे आज मी तुम्हाला या याच्यामध्ये सांगते आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा टोटल 15 चॅप्टर जे आहे 15 चॅप्टर तुम्हाला बायोलॉजीमध्ये आहे. तर या 15 चॅप्टरपैकी असं नाही की पूर्ण तुम्हाला एक चॅप्टर डिलीट केलेलं आहे म्हणून. तर पूर्ण चॅप्टर तुम्हाला आहेत मीन्स 15 चॅप्टर तुम्हाला आहेत. बट याच्यापैकी तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक जो आहे पार्ट जो आहे हा डिलीट केलेला आहे. ठीक आहे, पूर्ण कुठलाच टॉपिक मीन्स चॅप्टर हा डिलीट केलेला नाही. त्या चॅप्टरमधला स्पेसिफिक कुठले टॉपिक तुम्हाला डिलीट केलेले आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा स्टार्ट करूया फर्स्ट चॅप्टरपासून. आता बघा चॅप्टर वाईज डिटेल फॉर HSC एक्झाम फेब्रुवारी आणि मार्च. बघा हे जे आहे डिडक्ट केलेले चॅप्टर हे फक्त कुणासाठी राहतील जे फेब्रुवारीमध्ये एक्झाम देणारे मुलं आहेत. ठीक आहे, 2021चे त्यांच्यासाठी फक्त हा रिड्यूस केलेला सिलेबस आहे. सो या साईडला लिहिलेलं आहे मी बघा चॅप्टर नेम नंबर अँड नेम. या साईडला चॅप्टरचे नावं दिलेली आहे आणि नेक्स्ट आहे पोर्शन नॉन इव्हॅल्युएट फॉर मार्च 2020-21 मीन्स हा इकडचा जो पोर्शन आहे हा तुमच्या चॅप्टरमधून डिलीट झालेला पोर्शन आहे. हा जो आहे पार्ट जे टॉपिक 3 मी तुम्हाला लिहिलेले आहेत हे या चॅप्टरमधून डिलीट झालेले तुमचा टॉपिक आहे. ठीक आहे, हे बघूया चॅप्टरचे नाव इथे दिलेले आहेत. बघा या याच्यावर मी घेतले 7 चॅप्टर आणि नेक्स्ट याच्यामध्ये तुमचे आहेत मीन्स 8 चॅप्टर राहिलेले मीन्स टोटल 15 चॅप्टर तुम्हाला आहेत. तर बघा फर्स्ट आहे तुमचं चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. हा फर्स्ट चॅप्टर आहे. या चॅप्टरमधून डिलीट झालेला आहे तुमचा 1.1 मधून असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता बघा जर तुमच्याकडे बोर्डचं या टाईपचं बुक आहे हे जर तुम्ही सध्या तुमच्याकडे ठेवत असाल तर तुम्हाला ॲक्शनमध्ये लक्षात येईल की कुठले तुमचे टॉपिक जे आहेत ते डिलीट झाले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा फर्स्टच आहे याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तर तुमचं इथे 1.1 असेक्सुअल रिप्रोडक्शनचा हा जो आहे फक्त 1.1 इथपर्यंत. ठीक आहे, हा जो आहे हा पूर्ण पार्ट जो आहे हा डिलीट झालेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे बोर्डचं बुक असेल तर ते तुम्ही घेत असाल सध्या तर तुम्हाला ॲक्शनमध्ये लक्षात येईल. ओके, तर तुमच्या फर्स्ट चॅप्टरमधून असेक्सुअल रिप्रोडक्शन हा डिलीट करण्यात आलेला आहे. देन चॅप्टर सेकंड आहे तुमचा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. सो रिड्यूस द टॉपिक असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल फ्रॉम 2.1 मधून हा असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल हा जो आहे हा पार्ट डिलीट करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा चॅप्टर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन अँड फ्रॉम दिस चॅप्टर नो टॉपिक डिलीटेड फ्रॉम दिस चॅप्टर. कुठलाही टॉपिक जो आहे हा चॅप्टरमधून डिलीट झालेला नाही, पूर्ण तुम्हाला हा चॅप्टर करायचा आहे. नेक्स्ट बघा चॅप्टर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये सुद्धा नो टॉपिक डिलीटेड फ्रॉम दिस चॅप्टर. या चॅप्टरमधून सुद्धा कुठलाही टॉपिक पार्ट हा डिलीट करण्यात आलेला आहे. मीन्स टोटल तुम्हाला चॅप्टर हे करायचे आहे. नेक्स्ट बघा चॅप्टर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. हा जो आहे चॅप्टर 5 यामधून तुमचे बघा बराचसा पार्ट जो आहे हा कमी करण्यात आलेला आहे. बघा फर्स्ट आहे फ्रॉम 5.1 ओरिजिन ऑफ लाईफ फ्रॉम दिस फोटोबायोजेनेसिस रिलेटेड दिस पार्ट. द सेकंड फ्रॉम 5.2 केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ ऑल्सो reduced from this chapter. Then from 5.3 organic evolution. Then from 5.4 Darwinism. Then from 5.5 mutation theory. Then from 5.7 mechanism of organic evolution. बघा 5.5 झाल्यानंतर 5.6 आहे तुम्हाला. नेक्स्ट डायरेक्ट आहे 5.7 मीन्स 5.6 तुम्हाला स्टडीला राहील. त्याच्यानंतर 5.7 मधला मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन हा पार्ट फक्त तुमचा
कट केलेला आहे. देन फ्रॉम 5.8 हार्डी वेनबर्ग्स प्रिन्सिपल हा सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. नेक्स्ट फ्रॉम 5.9 अडॅप्टिव्ह रेडिएशन ऑल्सो डिलीटेड फ्रॉम दिस चॅप्टर. देन फ्रॉम 5.10 एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन हा सुद्धा पार्ट डिलीट झालेला आहे. देन फ्रॉम 5.11 speciation also related from this chapter. Then from 5.12 geological time scale also deleted. हा सुद्धा टॉपिक जो आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा चॅप्टर 6 प्लांट ग्रोथ रिलेशन्स. बघा तुमच्या बुकमध्ये प्लांट ग्रोथ रिलेशन करायचं. बघा त्यामधून कुठला पार्ट जो आहे टॉपिक जो आहे तो डिलीट झालेला आहे. फ्रॉम 5.6 डिलीटेड द पार्ट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बॉडी फ्रॉम सॉइल. देन फ्रॉम 6.5 वॉटर पोटेन्शियल. देन फ्रॉम 6.6 प्लाज्मोलिसिस. देन फ्रॉम 6.7 part of water across the root also deleted from this chapter. Then next from 6.8 mechanism of absorption of water also deleted. Then from 6.9 translocation of water. Okay, next from 6.10 transport of mineral ions. Then from 6.11 transport of food. Next from 6.12 transpiration also deleted from this chapter. Then from 6.13 structure of stomatal apparatus. Okay, so these are the topics deleted from this plant water relation. Then next chapter 7 plant growth. बघा नेक्स्ट आहे प्लांट ग्रोथ. आता बघा यामधून कुठला पार्ट जो आहे तो डिलीट झालेला आहे. तर बघा फर्स्ट 7.1 त्याच्यामधून सुद्धा बराचसा पार्ट तुमचा कमी करण्यात आलेला आहे. बघा 7.1 प्लांट ग्रोथ ऑल्सो डिलीटेड. देन फ्रॉम 7.2 फेजेस ऑफ ग्रोथ. देन फ्रॉम 7.3 कंडिशन्स ऑफ ग्रोथ हा सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. Then from 7.4 growth rate and types of growth also deleted from this chapter. Then next from 7.5 growth curve. Then from 7.6 from this differentiation deleted the part of dedifferentiation and redifferentiation. Then next from 7.8 deleted the part of plasticity. Then from 7.10 photoperiodism also deleted from this. The next from 7.11 vernalization also deleted from this chapter. Then from 7.12 mineral nutrition. Then from 7.13 nitrogen cycle also deleted. तर बघा याच्यावरती मी तुम्हाला हा पूर्ण जो पार्ट आहे हा डिलीट झालेला पार्ट आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया चॅप्टर 8. ओके, देन चॅप्टर 8 respiration and circulation. And from this chapter बघा deleted the part of modified respiratory, then movement, then artificial ventilation and ventilator from 8.5. बघा 8.5 मधून modified respiratory, movement, then artificial ventilation आणि ventilator हा जो पार्ट आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे. देन याच चॅप्टर मधून बघा 8.16 मधून एंजियोग्राफी, देन हार्ट ट्रान्सप्लांट, देन सायलेंट हार्ट अटॅक हा सुद्धा पार्ट जो आहे हा रिडक्ट करण्यात आलेला आहे. बघा नेक्स्ट चॅप्टर 9 बघा कुठला आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. अँड फ्रॉम दिस चॅप्टर डिलीटेड द पार्ट ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन अँड चार्ट फ्रॉम 9.6 मधून रिफ्लेक्स ॲक्शन आणि चार्ट हा जो आहे हा पार्ट डिलीट करण्यात आलेला आहे. देन बघा फ्रॉम 9.15 डिलीटेड द पार्ट ऑफ टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन.
देन फ्रॉम 9.6 रिसेप्टर्स, हा सुद्धा पार्ट जो आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, फ्रॉम चॅप्टर 10 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, इन दिस चॅप्टर नो टॉपिक डिलीटेड फ्रॉम दिस, कुठलाही पार्ट या चॅप्टरमधून डिलीट केलेला नाही, पूर्ण तुम्हाला चॅप्टर हा जो आहे हा करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा, चॅप्टर 11 एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, अँड फ्रॉम दिस चॅप्टर डिलीटेड द पार्ट फ्रॉम 11.2 विच टॉपिक प्लांट ब्रीडिंग, then from 11.3 tissue culture, then from 11.4 single cell protein, then from 11.6 animal husbandry. ओके, तर एवढा पार्ट जो आहे टॉपिक हा एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनमधून डिलीट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, चॅप्टर 12 बायोटेक्नॉलॉजी, यामधून सुद्धा कुठलाही पार्ट जो आहे हा डिलीट करण्यात आलेला नाही, पूर्ण तुम्हाला चॅप्टर हा करायचा आहे. बघा, नेक्स्ट चॅप्टर 13 ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, organisms and population, and from this chapter no any topic or part deleted from this chapter, यामधून सुद्धा कुठलाही टॉपिक हा डिलीट करण्यात आलेला नाही, पूर्ण तुम्हाला टोटल हा चॅप्टर करायचा आहे. नेक्स्ट बघा, चॅप्टर 14 इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो, कुठला आहे इकोसिस्टीम्स अँड एनर्जी फ्लो, फ्रॉम दिस चॅप्टर डिलीटेड फ्रॉम द 14.1 which part ecosystem, then from 14.2 energy flow, then from 14.3 ecological pyramids, then from 14.4 nutrient cycle, then from 14.6 ecosystem services. Okay, these are the topics deleted from this ecosystem and energy flow. Okay, last chapter 15 biodiversity conservation and environmental issues, from this chapter deleted the part of from 14.7 environmental issues, from this deleted the part of A air pollution, then B noise pollution and controls, C water pollution and its control, then thermal pollution and measures, and solid waste management also. बघा, air pollution, second noise pollution and control, then water pollution and its control, thermal pollution and its control measures, then solid waste management. एवढा पार्ट जो आहे हा 15.7 मधून डिलीट करण्यात आलेला आहे. द नेक्स्ट बघा, फ्रॉम 15.8 डिलीटेड द टॉपिक विच ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, then from 15.9 ozone depletion, then last from 15.10 deforestation. ओके, तर एवढा जो पार्ट आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. ठीक आहे, तर बघा, हा झाला तुमचा बायोलॉजीचा जो 2021ची जी एक्झाम राहील फेब्रुवारी-मार्चची, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये हा डिलीट करण्यात आलेला आहे. तर बघा, काही मुलांना हा सुद्धा प्रश्न पडेल की टीचर आता झाला स्टेट बोर्डचा, मग नीटचं कसं? तर बघा, नीटच्या संदर्भात अजून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कुठलाही निर्णय जो आहे हा घेतलेला नाही. जेव्हा केव्हा घेतील ते तर नक्कीच त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. देन बघा, या संदर्भात काही तुम्हाला क्वेरीज असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. ओके, तर आजचा जो टॉपिक आहे सिलेबसचा तुम्ही आज इथेच संपवते आहे. ठीक आहे, तर बाय अँड हॅव अ नाईस डे.